नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणाचे डावपेच ज्या पद्धतीत खेळले जात असतात ते पूर्वी सुद्धा डावपेच खेळले जात होते, नाही असं नाही. पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते, त्याची फारशी चर्चा होत नव्हती. तुम्ही सामना किंवा सिंहासन यासारखे साधारण 30-40 वर्षापूर्वी निर्माण झालेले मराठीतले सिनेमा बघितले असतील तर त्यामध्ये ही चर्चा आणि यासारखे प्रसंग आलेले आहेत. म्हणजे ते प्रसंग तसेच्या तसे घडले असं कोणी म्हणणार नाही. पण राजकारणाचे हे डावपेच चालू होते म्हणूनच त्याचं प्रतिबिंब कथानकातून पडलेलं आहे. आणि मी ज्यावेळेला सामना किंवा सिंहासन अशा चित्रपटांचा उल्लेख करतोय त्याचं कारण असं की या दोनही चित्रपटांच्या कथा, कथानक, पटकथा, संवाद या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पेश करणाऱ्यांमध्ये पत्रकारांचा समावेश होता. विजय तेंडुलकर हे पण पत्रकार होते आणि अरुण साधू ज्यांच्या कादंबरीवर आधारित सिंहासन सारखा चित्रपट आला हे मूळचे पत्रकार होते. आणि त्यामुळेच हे जे राजकीय डावपेच सामान्य जनतेच्या पासून दूर पडद्याआड होत असतात त्याचं चित्रण आणि कथन या दोनही चित्रपटात आलेलं आहे. आज तितकं ते लपून छपून राहिलेलं नाही. रोजच्या रोज आणि प्रत्येक क्षणी म्हणजे या गोष्टी कादंबरीतून आल्या, कथानकातून आल्या आणि चित्रपटातून आल्या. त्या दोनही चित्रपटांमध्ये जे कथा म्हणून आलेलं आहे ते कथानक आज रोजच्या रोज आपल्यासमोर उलगडून दाखवण्याला पत्रकारिता म्हणतात. आणि म्हणूनच त्यामध्ये जो एक पातळपणा आलेला आहे, सरसकटीकरण आलेलं आहे. हे डावपेच महिनोन महिने वर्षानुवर्ष चालायचे आणि त्याचे परिणाम दिसायला सुद्धा कित्येक आठवडे, महिने, कधी कधी वर्ष लागलेली आहेत. अशा ज्या घडामोडी होत्या त्या जर आज ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात पेश करायची धावपळ होत असेल तर मग त्याचा अर्थ लागणं सुद्धा अशक्य होतं. आणि त्या घटना जवळून बघणारे यांना त्याचं आकलन सुद्धा होणं कठीण असतं. अरुण साधू यांच्यासारख्या एका मान्यवर पत्रकाराने बातमीदारी करताना मंत्रालयातल्या आणि राजकीय पक्षांमधल्या घडामोडी आणि त्यात चाललेले डावपेच जवळून बघितले, ऐकले, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक कथानक तयार झालं. हे कथानक एका वाक्यातून किंवा एका वक्तव्यातून येत नाही. असाच मला वाटतं एक द न्यू दिल्ली टाइम्स नावाचा एक हिंदी चित्रपट होता. त्यामध्ये सुद्धा समकालीन राजकारणावर एक कथानक बेतलेलं होतं. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की आजची चॅनेलवर चालणारी पत्रकारिता ज्या काळात नव्हती त्या काळातले हे सिनेमा आहेत. पण ते सिनेमा शक्य झालं तर मुद्दाम बघा, बघितले असतील तर ते आठवण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल की आजच्या पत्रकारितेमध्ये, बातमीदारीमध्ये जो एक बाष्कळपणा आलेला आहे, छचोरगिरी आलेली आहे, त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल की ज्या घडामोडी अनेक ठिकाणी अनेक पातळीवर घडत असतात त्या समजून घेणं, त्याचं संकलन करणं, त्यातला समन्वय साधणं आणि त्यातली बातमी शोधणं याला पूर्णपणे पूर्णविराम देण्यात आलाय. आणि त्यामुळेच बातम्या सातत्याने येत असतात पण त्यातली एखादी बातमी क्वचितच खरी ठरत असते किंवा त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात. आता सध्या तुम्हाला माहिती आहे की ते संतोष देशमुख प्रकरण, हत्याकांड घडतंय. पण असंच एक प्रकरण सामना या चित्रपटामध्ये त्या मारुती कांबळेचं काय झालं म्हणून रंगवलं गेलं होतं. पण एका चित्रपटापुरतं ते कथानक मर्यादित होतं.
आज त्याचे तुकडे 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 पाडून एक प्रचंड लांब अशी मालिका तयार केली जाते आणि त्यामुळे एक एपिसोड हा दुसऱ्या एपिसोडशी, एक भाग दुसऱ्या भागाशी जुळवताना पत्रकारांची, बातमीदारांची, संपादकांची आणि श्रोते प्रेक्षकांची सुद्धा तारांबळ उडून जाते. कशाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. भाराभर चिंध्या म्हणतात, एक ना धड भाराभर चिंध्या. नेमकी तशी अवस्था सगळ्या पत्रकारितेची आणि बातमीदारीची होऊन गेली आहे. त्यामुळे एक बातमी गाजते 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 आणि पुढे त्याचं काय झालं याचा कोणालाही पत्ता लागत नाही. सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन ही गाजलेली प्रकरणं काल परवाची आहेत मित्रांनो. विसरून गेलो आपण, विसरून गेलो. आणि मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला इतक्या उथळपणे या राजकारणाचं सादरीकरण होत असतं तेव्हा त्यातले डावपेच सांगणाऱ्यालाही कळलेले नसतात आणि सामान्य ऐकणाऱ्यालाही समजत नाहीत. आणि म्हणून प्रत्यक्षात जो डावपेच दिसतोय तोही बघण्याची आपली नजर मरून जाते. हे सगळं मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की देशमुख प्रकरण जे आहे त्या प्रकरणातून इतका धुरळा उडालेला आहे की त्याच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारचं राजकारण आणि त्यातले डावपेच खेळले गेले आहेत त्याचा मागमूस सुद्धा यावर चर्चा करणाऱ्यांच्या नजरेसमोर आहे, पण त्यांना दिसू शकलेला नाही. आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे की जरांगेला गेम कळलेला सुद्धा नाही. म्हणजे काय मित्रांनो, कुठला गेम आहे की जरांगेना कळलेला नाही? तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जे मराठा आरक्षणाचं आणि मराठा अभिमान, स्वाभिमान, जातीय राजकारण रंगवण्याचा प्रयत्न झाला, मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण खेळलं गेलं आणि त्यातून उपमुख्यमंत्रीपदी असलेले देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करण्यात आलं. ते डावपेच ज्यांनी ज्यांनी खेळले त्यांच्यावर ते उलटत गेले. आणि या सगळ्या खेळाचं मुख्य प्यादं जर कोण असेल तर ते अंतरवली सराटी जालना जिल्ह्यातले मनोज जरांगे पाटील होते. आपण प्यादं आहोत याचं भान जरांगे पाटलांना राहिलं नाही आणि त्यांना प्याद्यासारखं खेळवू बघणारे जे इतर कोणी असतील त्यांना सुद्धा असलं प्यादं घेऊन खेळताना हा सगळा गेम आपल्यावर उलटू शकतो याचंही भान राहिलं नाही. मित्रांनो, बुद्धिबळाचा खेळ असो, क्रिकेटचा खेळ असो किंवा अगदी साधा 52 पत्त्याचा खेळ असो, त्यामध्ये जो खेळ चालत असतो, डाव लावले जात असतात, डाव उलटवले जात असतात, त्यामध्ये एक गोष्ट असते की माझ्या हातात काय पत्ते आहेत हे मला माहिती असतं, पण उरलेला समोरचा खेळाडू किंवा आणखीन उरलेले 3 खेळाडू, 5 खेळाडू यांच्याकडे कुठले कुठले पत्ते आहेत आणि आपले भिडू कोण आहेत, त्यांच्याकडे काय आहे याचाही ठांगपत्ता आपल्याला नसतो. पण आपले भिडू किंवा आपले प्रतिस्पर्धी यांच्या हातात कुठचे पत्ते आहेत आणि ते कसे खेळतील याचा अंदाज बांधून ज्या प्रकारे खेळ खेळला जातो त्याला डाव आणि पेच म्हणतात. आणि इथेच गंमत असते की प्रत्येक डाव आपल्या हातात पत्ते आहेत त्यानुसारच खेळला जाईल या भ्रमात जे असतात त्यांना कितीही चांगले पत्ते असले तरी डाव जिंकता येईल असं शक्य होतच असं नाही. अनेकदा तर चांगले पत्ते हातात असताना सुद्धा तुम्ही तो डाव गमावत असता. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आहे की जे सरकार बनवण्याच्या कामजा करत होते इतके चांगले पत्ते त्यांच्या हातात होते आणि तरीही ते पक्ष किंवा ती इंडी आघाडी, काँग्रेस पक्ष, शिवसेना, महाविकास आघाडी हे साफ तोंडगशी पडले. आणि जे पक्ष सपाटून मार खाणार अशी अपेक्षा होती तेच भारतीय जनता पक्ष किंवा महायुती बाजी मारून गेले. याचं कारण असं की यात कुठले डावपेच कोण खेळतोय याचा विचार न करता समोरचे खेळाडू खेळले असतील
तर आपल्याकडचे दुबळे पत्ते घेऊन खेळणारा खेळाडू सुद्धा सहजगत्या बाजी मारून गेलेला आहे. सहजगत्या. आणि म्हणून या सगळ्यामध्ये एक पत्ता किंवा एक बाजी असलेले मनोज जरांगे पाटील यांना अचानक ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि माध्यमातून जो धुरळा उडवून जरांगे पाटील यांना एक मराठा योद्धा म्हणून पेश करण्यात आलं होतं, तेवढी त्यांची क्षमता आहे का? त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांना तेवढे डावपेच यशस्वीरित्या खेळता येतील का? याचं सुद्धा भान नसलेलं जे राजकारण आपल्या समोर पेश केलं जात होतं ते किती उलट झालं बघा. ज्यांना 2.5 वर्षापेक्षा 2 वर्षापेक्षा अधिक काळ ब्राह्मण 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 म्हणून टार्गेट करण्यात आलं, अपशब्द वापरण्यात आले, ते देवेंद्र फडणवीस सगळ्यांना एकटे भारी पडले. तर त्याचं कारण त्यांनी खेळलेले डावपेच होते. आणि ते डावपेच देवेंद्र फडणवीस खेळत असताना त्यांच्या विरोधात असलेले हुशारलेले होते, गमजा करत होते, वल्गना करत होते, पण डाव समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत नव्हते. आणि असे जरांगे पाटील म्हणजे मराठा मतांचा हुकमी एक्का, की ज्या जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर मराठा मत इकडून तिकडे होऊ शकतात आणि महाविकास आघाडीला सहजगत्या महायुतीला हरवता येईल, हा जो भ्रम होता तो आता समोर आलेला. आणि त्यामध्ये बिचारे अनभिज्ञपणे जरांगे पाटील फसलेले आहेत. मी हे का सांगतोय लक्षात घ्या. जरांगे पाटील इतके फुसारलेले होते की मूक मोर्चा, ठोक मोर्चा, सकल मराठा मोर्चा वगैरे वगैरे जे काय ग्रुप गेल्या 7-8 वर्षामध्ये उभे राहिले कोपर्डीच्या घटनेनंतर, त्या सगळ्यांनी आता जरांगे पाटील यांना बाजूला टाकलं असून जरांगे पाटील हे राजकारणात उपयुक्त वस्तू राहिलेले नाहीत. किंबहुना मराठा राजकारणात सुद्धा जरांगे पाटील यांना जवळपास खड्यासारखं बाजूला केलेलं आहे. परत एकदा ते सकल मराठा, ठोक मोर्चा, मूक मोर्चा यांचे म्होरके नेते हळूहळू करत पुढे यायला लागलेत आणि जरांगे पाटील यांचा शेअर बाजारात संपूर्णपणे घसरलेला आहे. योगायोग तुम्ही बारकाईने बघाल तर हे सगळं घडलं, जरांगे पाटील प्रकरण घडलं, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करायचं आणि मराठा वर्चस्व प्रस्थापित करायचं ही भूमिका होती. पण त्याचा विपरीत परिणाम होऊन ओबीसीच्या लहान मोठ्या 18 पगड जाती एकवटल्या आणि जे मराठा या असल्या जातीय राजकारणात पडायला तयार नव्हते त्यांच्या साथीने, सहकार्याने ओबीसी आणि जाती पलीकडचे मराठा मिळून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले एक निर्विवाद नेता म्हणून पुढे आले आणि जे जरांगे पाटलांचा आडोसा घेऊन राजकारण करत होते ते संपूर्णपणे भुईसपाट झाले. आणि या सगळ्या गडबडीत आता जे संतोष, काय असतं आपलं म्हणतो मराठीमध्ये, बुडत्याला काडीचा आधार, तसा आपलं फसलेलं राजकारण गेल्या काही 10-12 वर्षामध्ये सावरायला बघणाऱ्यांना मनोज जरांगे पाटील हे बुडत्याला काडीचा आधार वाटत होता. पण एक विसरायचं नाही, बुडत्याला काडीचा आधार याचा अर्थ असा असतो की काडी तरंगते तर आपणही काही काळ तरंगत राहून किनाऱ्याला लागू शकतो, ही आशा काडी दाखवत असते. पण काडी तुम्हाला वाचवत नसते, काडी तुम्हाला आधार देत नसते, काडी तुम्हाला किनाऱ्याला लावत नसते, पण काडी तुम्हाला मोटिवेट करत असते. एवढाच काडीचा उपयोग असतो, हे विसरलं गेलं. आणि जरांगे पाटील यांच्याच बळावर निवडणुका जिंकण्याच्या कल्पनांमध्ये रमलेले लोक त्यामध्ये पराभूत झाले. उलट जरांगे पाटील हे आपल्या विरोधात बोलत असतील, अपमानकारक बोलत असतील, शिव्याशाप देत असतील, तरी त्याचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा घ्यावा आणि जरांगे पाटील ज्यांना ज्यांना दुखवत आहेत अशा लोकांना जवळ घेऊन आपला राजकीय डाव यशस्वी कसा करावा याचाच विचार
उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस करत होते. महायुतीचे एक प्रकारे अघोषित समन्वयक म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांच्या प्रत्येक खेळीला प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्याचा आपल्या राजकारणासाठी उपयोग कसा होईल याचा वापर करत होते. आणि तिथेच सगळा डाव फिरवला गेला. आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या मराठ्यांचा अघोषित नेता झालेले जरांगे पाटील होते ते बाजूला पडलेत. आणि मराठा नेतृत्व हे आपोआपच सुरेश धस, संभाजी राजे अशा लोकांकडे आपोआप येऊन पोहोचलेलं आहे. आणि पलीकडे मराठा राजकारण म्हणून जे काय दीर्घकाळ 4-5 दशकं महाराष्ट्रात चालू होतं ते मात्र संपूर्णपणे दुर्बळ होऊन गेलेलं. आणि मी वारंवार सांगत होतो की जरांगे पाटील ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारची वक्तव्य करतायत, त्यातून मराठा राजकारण मागे पडेल हे मी परत परत सांगत होतो. आणि आपल्या हातून हा विषय कधी निसटला आणि तो सुरेश धस किंवा संभाजीराजे वगैरेंच्या हाती कधी गेला मराठ्यांचा विषय, हे सुद्धा जरांगे पाटील यांना अजून अवगत झालेलं नाही. ज्या संतोष देशमुख हत्याकांडाविषयी इतकं काहूर माजलेलं आहे, त्यात लक्षात घ्या वंजारी किंवा ओबीसी नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. पण तिकडून असो किंवा इकडून असो, कुठल्याही जातीतले असोत, ते प्रत्येक जण शेवटी एका मुक्कामाला येऊन थांबतात की देवेंद्र फडणवीसांनी न्याय द्यावा. किती विचित्र भाग आहे बघा. 2-2.5 वर्षाचं राजकारण किंबहुना 5 वर्षाचं राजकारण ज्या देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठीच खेळलं गेलं. आणि त्यासाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये जरांगे पाटील हे प्याद किंवा मोहरा म्हणून पुढे करण्यात आला. त्या जरांगे पाटलांना हा अख्खा गेम अजूनही कळलेला नाही. आणि त्यामध्ये बघता बघता फडणवीस बाजी मारून गेले. अर्थात हे सगळे डावपेच फडणवीस खेळले असं मी म्हणणार नाही, पण फडणवीस आपला बचाव करत होते, संयम राखून होते. आणि त्यांच्या विरोधात जी आघाडी तयार झाली होती ती आघाडी नकारात्मक होती. आणि त्या नकारात्मकतेनेच फडणवीसांना जागोजागी संधी मिळत गेली. आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत बसलेले फडणवीस यांनी सगळ्याच्या सगळ्या मराठा राजकारणाला एक प्रकारे शह दिलेला आहे. कारण सगळे मराठा सुद्धा त्या मराठा राजकारणात एकजूट होऊ शकले नाही. आज गंमत बघा तुम्ही की ज्या प्रकारे धनंजय मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्यासाठी त्यांच्या समाजाच्या विविध संघटना आवाज उठवत आहेत. अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात धनंजय मुंडे यांना उभं केलं असताना ओबीसीच्या संघटनांचे काही लोक हे रस्त्यावर येऊन मुंडेंचं समर्थन करताना दिसत आहेत. आणि मराठा समाजाचं नेतृत्व जे आज समोर येतंय ते सुद्धा संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागताना दोन्हीकडून विश्वास व्यक्त केला जातोय तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. हे सगळं सहजगत्या साध्य होतं का मित्रांनो? नाही होत. कारण 10 ठिकाणी वेगवेगळे खेळ खेळले जात असतात. ते सगळ्यांचा एक काय म्हणतात त्याला समन्वय साधून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण मीडिया हा इतका भरकटत गेला होता की जणू काय महाराष्ट्राचं राजकारण त्यातले प्यादे मोहरे किंवा डाव आणि पेच एकटे जरांगे पाटील ठरवू शकतील असं म्हटलं जात होतं किंवा शरद पवार करतील असं म्हटलं जात होतं. पण देवेंद्र फडणवीस या सगळ्यामध्ये संयम राखून काय करतायत याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. किंबहुना देवेंद्र फडणवीस काय करत असतील त्याच्यात चमकदार काय असेल ते बघायचं नाही किंवा लपवायचं. यामध्ये सगळे जे रममाण झाले होते त्यांनीच मराठा नेत्यांचा जरांगे पाटलांचा विश्वासघात केला असं सुद्धा म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण या सगळ्या प्रकरणामध्ये इतके टोकाला जातोय की त्यातून
आपल्याला मिळालेली मराठा नेतृत्वाची संधी आपण मातीमोल करून टाकू, हे जरांगे पाटलांच्याही लक्षात आलं नाही. आणि म्हणून त्यांच्याबरोबर उभे राहिलेले किंवा त्यांना पुढे करून पडद्याआडून डाव खेळणारे हे सगळेच्या सगळे एका फटक्यात जमीनदोस्त होऊन गेले. कारण या सगळ्यांना, जरांगे पाटील आणि त्यांच्या पडद्याआडच्या समर्थकांना किंवा बोलवित्या धन्यांना फडणवीस काय डाव करतायत, कुठले डाव खेळतायत, हे समजू सुद्धा शकलो नाही. कारण त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. गेम त्या जरांगे पाटलांचा नाही झालंय. जरांगे पाटलांना पुढे करून आपल्या मराठा राजकारणाचं घोडं पुढे रेटण्याचा प्रयत्न करणारे यात संपलेत. कारण त्यांना गेमच कळला नाही आणि ते राजकारणातून आणि आपल्या बलस्थानी सुद्धा निकम्मे आणि निरुपयोगी होऊन गेले, दुर्बळ होऊन गेले. आता साकल्याने ह्याचा विचार केला तर या लोकांच्या लक्षात येईल की आपण चुका कुठे केल्या. त्या चुका उतावळेपणात झाल्या, त्या माध्यमांच्या आहारी जाण्यात झाल्या, लोकभावनेची पर्वा न केल्यामुळे ह्या चुका झाल्या. कारण जरांगे पाटील आणि त्यांच्या छुप्या उघड समर्थकांना कधी गेमच कळला नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.